आज आहे अंशूचा बर्थडे। आता बर्थडे म्हटलं की किती जास्त एक्साइटमेंट असते ना, त्यात लहान मुलं असतील तर अजूनच जास्त। त्यात मी त्यांना नादवून ठेवलं होतं की आज मी तुमच्यासाठी ना संध्याकाळी मस्त अशी पावभाजी बनवते आणि त्यांच्यासाठीच काय तर ती सगळ्यांसाठीच बनणार होती। अंशू दीदी आणि नानात गेले होते तनूकडे, तोपर्यंत मी म्हटलं चला ते येईपर्यंत मी पावभाजी बनवून घेते। आता इथे पावभाजी तर तयार होतीये, तोपर्यंत मस्त मनूचा डान्स एन्जॉय करूयात। आमचं हे सगळं चालू होतं तेवढ्या दीदीसुद्धा आलेल्या, नको म्हणलेलं असताना सुद्धा ना त्यांनी वडापाव घेऊन आलेल्या आणि त्यानंतर मी मस्त गरमागरम चहा बनवला आणि ते घेतलं। हे ऑफिसमधून आले की लगेच त्यांनी फुगे फुगवायला घेतले। याच्यामध्ये मनूला आणि अंशूला दोघांनाही खूप मजा येत होती। आता बर्थडे म्हटलं की प्रत्येकाच्या बर्थडेच्या काही ना काही आठवणी असतातच, तशा माझ्यासुद्धा काही आहेत। म्हणजे कुठल्या सणाला कपडे घेऊ किंवा न घेऊ, पण बर्थडेला मात्र एक ठरलेला ड्रेस असायचा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, मला क्रीमचे केक कधीच आवडायचे नाही, तर मी ते व्हॅनिलाचे जे पाऊंड केक किंवा मफिन्स असतात ना तसेच आणायचे आणि मला तेच खूप जास्त आवडायचे। छान छोटंसं सेलिब्रेशन झालं आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून मस्त पावभाजी एन्जॉय केली। माझं जे काही अर्धवट काम राहिलेलं होतं किचनमधलं तर ते आवरून घेतलं आणि शेवटचा आईस्क्रीमने केला। बाय।